गोव्याची ट्रिप जीवावर बेतली। गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। काल सायंकाळी 5च्या सुमारास केरी गावात ही दुर्घटना घडली। केरी येथील डोंगराळ भागात झालेल्या अपघातात पुण्यातील शिवानी दाभाळे वय वर्ष 26 आणि पायलट सुमल नेपाळी वय वर्ष 26 यांचा मृत्यू झालाय। गोव्याच्या उत्तर भागात ही दुर्घटना घडली। गोव्याला फिरण्यासाठी पुण्याहून आलेल्या पर्यटकांचा एक ग्रुप काल सायंकाळी केरी येथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी आला होता। येथील ज्या डोंगरावरून पॅराग्लायडिंग केलं जातं त्या ठिकाणी हा ग्रुप पोहोचला। यावेळी शिवानी हिनं पायलट सुमल याच्यासह डोंगरावरून उड्डाण केलं। थोड्या वेळातच त्यांचं पॅराग्लायडर दरीत कोसळलं आणि या दोघांचा मृत्यू झाला। पॅराग्लायडरची दोरी तुटल्यानं ते कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या प्रकरणी मांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान शिवानी यांनी ज्या साहसी क्रीडा कंपनीकडून पॅराग्लायडिंगसाठी बुकिंग केलं होतं ती कंपनी बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उड्डाण करताच पॅराग्लायडर दरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी कंपनीचे मालक शेखर रायजादा यांच्या विरोधात मांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लवकरच त्याची कोठडी चौकशी केली जाणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय।